हॅलो, गुड मॉर्निंग एव्हरीवन. कसे आहात तुम्ही सगळे? सगळ्यांना हॅपी न्यू इयर. तर 2025 मधला हा माझा फर्स्ट व्लॉग आहे आणि माझे केस बघताय तुम्ही खूप ड्राय झाले. थंडीमध्ये होतातच माझे केस ड्राय. तर याची ट्रीटमेंट बघू आपण नंतर करूया काहीतरी. तर आता मी केस बांधून घेते आहे कारण माझी आंघोळ वगैरे सगळं झालं आहे. घरातली कामं पण ऑलमोस्ट सगळी आवरलीच आहे. आता खूप लिप्स ड्राय झालेत म्हणून आता मी थोडं लिप बाम वगैरे लावते कारण थंडीमध्ये होतातच लिप्स ड्राय आणि मी सारखं लिप बाम लावतच असते. तर आज नवीन दिवस आहे, न्यू डे आहे. तर म्हटलं काहीतरी नवीन सुरुवात करावी. तर हे माझे माऊ बघताय किती छान झोपलेत, पण इतका बदमाश आहे ना गाईस, मी तुम्हाला काय सांगू. आणि हे दुसरं बापरे, एक चढ एक येत हे दोघं जण. तर म्हटलं आज काहीतरी थोडं छान बनवूयात खायला. तर मग मी यूट्यूबवर थोडं सर्च केलं. मग सर्च करता करता असं वाटलं की ढोकळा बनवूयात. मला ढोकळा आवडतो आणि फॅमिली मेंबर्समध्ये पण सगळ्यांना आवडतो. तर मी ढोकळ्याची रेसिपी बघत होते, कसं बनवायचं कसं नाही येते, पण स्टील एक चुकायला नको म्हणून मी बघत होते. त्यानंतर मग विचार केला ही आहे का ती आहे का, बेसन पीठ आहे का, त्याच्या खाली काय काय ठेवायला सामान आहे का. तर म्हटलं ठीक आहे, फायनली आपण बनवूयात. त्यानंतर आता सुट्ट्याचे दिवस आहेत माझे. उद्यापासून तर स्कूल चालूच होती आहे. सगळ्यांना माहिती आहे मी टीचर आहे म्हणून. तर खूप आळस पण येत होता की आता सुट्ट्या पण जमणार आहे. आणि ते माझं माऊ बघता इतकं गोड आहे ना हे, आणि इतकी बोलती ही अक्षरशः. ॲक्च्युली ना तो बोकी आहे, पण ना त्याचे गुण असे आहेत ना की मी त्याला मांजरच केलेलं आहे. म्हणजे मी त्याचं नावच माऊ ठेवलं आहे. आणि ते इतकी बोलते ना ती माऊ, असं वाटतं की लहान बाळच आहे. आणि खरंच हे दोन माझे लहान बाळच आहेत. कारण की मी यांना जेव्हा अडॉप्ट केलं, तर अडॉप्ट नाही म्हणजे यांना मी जेव्हा माझ्या घरी आणलं होतं ना, तेव्हापासून मी एक मदरहूड म्हणतो ना आपण, मला ते जगायला भेटतंय. तर मी खूप हॅपी की माझ्या लाईफमध्ये ते आहेत. तर आता मी बेसन पीठ घेतलं आहे, 2 कप घेतलं आहे मी. आणि ते खूप कसं आहे ना, ती सवय असते ना आपल्याला, तर त्यांनीच टाकायची. पण म्हटलं व्हिडिओसाठी आपण वाटी घेऊया, पण ते काही झालं नाही माझं. मी त्या पॅकेटनेच टाकलं त्या ह्याच्यामध्ये. त्यानंतर मग छान मिक्स करून घेतलं. आता इथे मी थोडं पाणी टाकून बॅटर मिक्स करून घेते. जसं तुम्हाला पाहिजे बॅटर तुम्ही तसं करू शकता. मी थोडंसं पतलं ठेवतो बॅटर, कारण की ते असं पण आपण त्याला स्टीम देणार आहोत. तर ते स्टीम दिल्यानंतर जसं सोडा वगैरे टाकल्यावरती ते फुगतं. तर तुम्ही जितकं पतलं ठेवताल तितकं ते छान फुगतं, असं माझा एक पर्सनल एक्सपिरियन्स आहे. आणि जितकं तुम्ही जाड ठेवाल ते फुगतं, पण मग त्याच्यामध्ये खूप जाडपणा असतो. तर ढोकळा हा नेहमी असं स्पॉन्जी आणि एकदम सॉफ्ट बनायला पाहिजे, म्हणून तुम्ही नेहमी बॅटर पतलंच ठेवा. म्हणजे मी तर ठेवते, सगळ्यांची वेगवेगळ्या पद्धती असतात, ही माझी पद्धत आहे. तर जसं तुम्हाला जसं वाटतं तुम्ही तसंही करू शकता, किंवा तुम्ही माझी ही फॉर्म्युला अप्लाय करू शकता. मी एक गोष्ट टाकायचीच विसरले, ती म्हणजे हळद. आणि मग लक्षात आलं की आता हळद संपली आहे माझी. ती परत थोडीशी हळद होती म्हणून मी तीच टाकली. आता नवीन पॅकेट फोडावं लागेल आणि मग ती हळद त्याच्यामध्ये भरावं लागेल. तरी पण मी त्याला असं घासून चमच्याने काढतीच हळद. आणि मी हळद ॲड केली आहे आणि त्यानंतर त्याला परत छान मिक्स केलं. आता यामध्ये मी मीठ टाकते आहे. मी पिंक सॉल्ट जे आहे मी ते यूज करते रादर दॅन जे आपलं व्हाईटवालं सॉल्ट असतं ते. याचं कारण असं की मला आवडतं ते सॉल्ट, आणि मी असंच कुठेतरी वाचलं होतं, त्यामुळे मी त्याचे बेनिफिट्स वाचले होते म्हणून मी ते यूज करायला लागली आहे. त्यानंतर 1 चम्मच मी ऑइल पण टाकले. ऑइल टाकल्याने एक असं सॉफ्टपणा येतो असं मला वाटतं. थोडं म्हणजे बॅटर स्टिकी राहतो जरा, असं पूर्ण रुखं नाही राहत, म्हणून मी ऑइल पण टाकते. तुम्ही टाकू शकता, नाही तर ऑप्शनल आहे. तेलाने एक छान असं बॅटर जे आहे सॉफ्ट बनतं असं मला वाटतं, म्हणून मी टाकते. आता यानंतर मी टाकलं आहे टाटा सॉल्ट जे आहे आपलं सोडा, तर तो मी टाकला आहे. आणि इनो वगैरे मी यूज नाही करत, कारण की असं मला वाटतं की त्यांनी पोट खूप फुगतं, म्हणून मी नाही यूज करत. आता तुम्ही बघताय बॅटर कसं सॉफ्ट, शायनी आणि एकदम एकही गुठळ्या नसलेलं असं बॅटर तयार झालेलं आहे. तर आता याला मी थोडंसं ताटामध्ये सजवते.
तर मी एका प्लेटमध्ये असं ऑइल घेतलं आहे आणि ऑइल या ब्रशच्या मदतीने मी सगळ्या प्लेटला लावून घेणार आहे. आणि एका हातामध्ये मोबाईल असल्यामुळे ना मला लावता येत नाही आहे, तरी पण मी लावते आहे. पण मला आपण तर क्लिप घ्यायची आहे ना, म्हणून मी कसं बसं लावलं आहे. त्यानंतर आता हे जे बॅटर आहे आपण हे याच्यात टाकणार आहे. आणि टाकल्यानंतर मी तुम्हाला दाखवते माझं किचन मी खूप छान असं ऑर्गनाईज केलं, खूप क्लीन केलं आहे. आणि हा जो कप बघताय ना, हे मी ॲज अ ट्रायपॉड म्हणून यूज करते आहे. तर हे असं जे बॅटर आहे त्यावर थोडीशी लाल मिरची पावडर असं टाकून डेकोरेट करायचं. एक म्हणजे तिखटपणा पण येतो आणि छानही दिसतं, म्हणजे सगळं येल्लो न दिसतं, थोडंसं असं वरती रेड छान वाटतं. तुम्हालाही असं करू वाटलं तुम्ही करू शकता, नाही तो ऑप्शनल आहे. तर असं हे बॅटर दिसते. आणि इथे मी कढईमध्ये ते स्टँड आहे आणि त्याच्या खाली मी वाटी ठेवली आहे. तर काहीच माझी चुकी झाली की मी असं स्टँडच ठेवायला पाहिजे होतं, कारण की मी नंतर जे माझं बॅटर आहे ते खूप असं हलत होतं पाण्याने. जेव्हा पाणी बॉईल होतं ना तेव्हा खूप हलतं होतं. तुम्ही फक्त स्टँडच ठेवा, खाली वाटी ठेवायची गरज नाही आहे. तर आता हे मी ठेवलं आहे आणि खूप घाबरत मी ठेवत होते, कारण की ते खूप हलत होतं. आणि माझ्या डोक्यामध्ये काय आलं काय माहिती, मी खाली वाटी पण ठेवून दिली. पण तुम्ही तसं ठेवू नका, तुम्ही फक्त स्टँड जरी ठेवला तरी चालेल. आता याला मी झाकण ठेवते याच्यावरती आणि माझा तो गॅस तो इग्नोर करा, काहीच घासला नाही आहे काल, पण मग आता घासायचं. आता हे जे पसारा आहे आता याला मी थोडासा आवरते आणि परत पुढे आपण आता याच्या फोडणीसाठी प्रिपरेशन करूया. तर फोडणीसाठी मी मिरच्या घेतल्यात 5, 6, 7, 8 मिरच्या घेतल्या मी, कारण की 2 ढोकळे केले होते मी आणि म्हणून 8 मिरच्या घेतल्या होत्या. सगळ्यांना तिखट आवडतं खायला, मला नाही आवडत, थोडा त्रास होतो मला तिखटाचा, म्हणून मी जरा कमीच तिखट खाते. त्यानंतर मी मिरच्या जे आहेत ते असे उभ्या कापलेल्या आहेत आणि उभ्याला पण सुद्धा मी त्याच्यामध्ये अर्धे केलेले आहेत. म्हणजे असं भाजीला कापतो मी तशा नाही कापल्यात. एकदम सरळ जी मिरची असते तिला मधनं कापायची आणि त्याला अजून अर्ध करायचं, म्हणजे ते एक टेस्ट पण येते छान आणि छान वाटतात अशी लंब्या मिरच्या खायला. आणि जेव्हापासून मी काम करते ना, तुम्ही बघताय काहीच ही माशी काय मला माहीत नाही आहे, ती सतत माझ्या मागेच आहे, अवतीभोवतीच ती माझ्या. मला असं बघितलं की मला ते मक्खी पिक्चर आठवतो आणि मग मला असं वाटतं हे कोई तो भी हे क्या मेरा, असं मला आठवतं काहीच. आणि त्यानंतर मग मी फोडणीची तयारी केली. आता फोडणी द्यायला मी हे काय म्हणतात त्याला, हे फोडणी द्यायचं पात्र म्हणूयात आपण, मला नाही माहिती त्याला काय म्हणतात, कमेंट करून सांगा. तर त्याच्यामध्ये मी आता थोडंसं तेल घेतलं, ऑइल घेतलं आहे आणि त्याच्यानंतर जिरे नाही मोहरीच टाकावी लागते, मोहरी, थोडासा कढीपत्ता घेतला आहे. आणि हे जे आहे ना गाईज, हे मला खूप आवडतं, याच्यामध्ये मी मोहरी भरून ठेवली आहे. याच्या दोन्ही साईडला ना असे डॉट्स असे छिद्र आहेत, तर त्याने तुम्ही असे मोहरी टाकू शकता. आणि त्याच्या दुसऱ्या साईडनी एक असा मोठा होल आहे, म्हणजे जेणेकरून तुम्ही तसं डिरेक्टली पण घेऊ शकता. तर जिथे डॉट्स आहेत मी तिथूनच घेते. तर जो पहिलावाला ढोकळा होता तो आता रेडी झाला आहे. याला आता मी कापते आणि याला मी काय केलं ना, याला मी उलटं केलं आहे. आता टेस्ट करून बघते मी कसं झालं आहे. छान झाला होता, कारण की मी खाऊन बघितला तर छान झाला होता. आणि आता याला मी कापते. आणि सतत माझा जो मांजर आहे ना सिम्बा, तो इतका परेशान करतो ना, बापरे. त्याला असं वाटतं मी स्वयंपाकघरात येऊच नाही आणि हॉलमध्ये पण येऊच नाही, तो मला इतका परेशान करतो ना. माझं लेकरू म्हणजे खरंच लेकरू येते माझं, लहान लेकरापेक्षा मला तो परेशान करतो. बघा आला असतो आणि त्याला इतकी घाण सवय ना, मी स्वयंपाक करत असताना तो मधात करतो आणि तो असा उड्या मारतो आणि ओरडतो. त्याला कितीही नाही म्हटलं ना तरी तो येणारच. आणि आता तर तरी नवीन असं धरलंय की तो डायरेक्ट बघत नाही, डायरेक्ट माझ्या अंगावरती उडी मारतो. तो जेव्हापासून आला होता ना तेव्हापासून मी त्याचे नेल्स कट करते, तर ते ठीक आहे, पण तरी मांजरींचे नखर लागतातच. आणि तुम्ही बघताय काही इतका स्पंजी झालेला आहे ढोकळा, इतका सॉफ्ट झाला आहे. कॅमेऱ्यामध्ये एवढा व्यवस्थित दिसत नसेल, पण ॲक्च्युअलमध्ये खूप छान झाला होता. तर फोडणीसाठी याच्यामध्ये मी जिरे पण टाकले, मोहरी पण टाकली. मम्मी म्हणाली की जिरे पण टाक, म्हणून जिरे पण टाकले. आणि हा जो आहे याच्यामध्ये मी सोडाच टाकायला विसरले, म्हणून हा इतका थोडा चपटा झाला आहे. तर हा असे 2 ढोकळे आम्ही आज एन्जॉय केले. तर कमेंट करून सांगा की तुम्हाला ढोकळे कसे वाटले, कसे नाही, खाऊन नाही पण बघून कसे वाटले.
तर येस गाईज, आजचा हा व्लॉग होता. लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि नेक्स्ट व्लॉग कोणता बघायचा आहे तेही कमेंट करून सांगा. टिल देन बाय बाय.